नमस्कार मित्र, आज आपण गोराडखेडा येथील गजानन आप्पा भोयटे यांच्या शेतात आलेलो आहे. आप्पांचा आता मोसंबी आप्पा म्हणजे नैराश्य झालेलं होते, पण आप्पांचा आता 1 महिन्यापूर्वीच गाडगे सरांचं तंत्रज्ञान आपल्याकडे आलेलं आहे असं आप्पांना मी सांगितलं. याच्या आधी आप्पा उदासी तंत्र वापरत होते, पण ते फार खर्चिक होतं. पण आता आप्पांना मी सांगितलं आप्पा की आता आपल्याकडे फक्त 2च प्रोडक्टवर आपण शेती पूर्ण घेऊ शकतो आणि रासायनिक शेतीपासून दूर जाऊ शकतो. याला पर्याय आपल्याकडे आता बायोरिच अल्ट्रास हे आलेलं आहे. व आप्पांना विश्वास ठेवून आप्पांनी 315 रुपयाची एक बायोरिचची बाटली माझ्याकडून 1 महिना 30 दिवसापूर्वीच घेतली आणि आप्पांनी ते द्रावण तयार करून घेतलं. मग त्यावेळेसच मी आप्पांना व्हिडिओ बघण्यास सांगितलं की तुम्ही तानाजीराव गाडगे सरांचे व्हिडिओ यूट्यूबला बघा. आणि मी आप्पांना आता गाडगे सरांचा नंबर दिला आणि आप्पांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि पूर्ण सविस्तर अशी माहिती गाडगे सरांनी आप्पांना दिली. आणि आप्पांचं जशा पद्धतीने आता बायोरिच सोडून झालेलं आहे आणि आप्पांना आता ते त्यांच्या शेतात रिझल्टही जाणवायला लागले. तर आपण थोडक्यात आता झाडावर कसे रिझल्ट दिसत आहे हे आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करू. बघा आता काड्या हिरव्या होत आहे, त्यांची सेटिंग होते. त्यानंतर पाला आणि फुलं लागवड होते आहे. हे बघा कशा पद्धतीने. तर असे बदल हे बायोरिच वापरल्याने सुरू होत आहे. बायोरिच 1-2 वेळा आप्पांनी सोडलेलं आहे. आता आप्पांना त्यांचं सविस्तर माहिती घेऊ आता की आप्पा हे प्रोडक्ट वापरून आता तुम्हाला कसं वाटतं आहे. नमस्कार, मी गजानन हिम्मतराव भोयटे, मुक्काम पोस्ट गोराडखेडा, तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव. मला या प्रॉडक्टची कल्पना जवळजवळ 1 महिन्यापूर्वी होती, पण विश्वास बसत नव्हता. परंतु लोहाऱ्याचे समाधान भाऊ, मधुकर समाधान क्षीरसागर यांचाही व्हिडिओ बघितला. राजुरीला बऱ्याच शेतकऱ्यांशी संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कातून त्यांना काय रिझल्ट मिळाले आणि लोहाऱ्यावाल्यांकडून मी संपूर्ण रिझल्ट घेतले आणि सगळ्यांनी मला मार्गदर्शन केल्यानंतर मला हे प्रॉडक्ट करावंसं वाटलं. त्याच्यामुळे मी एक बाटली दीपक पाटीलकडून बायोरिचची घेतली आणि तो त्यांच्या सांगितल्याप्रमाणे मी तयार केलं आणि तयार केल्यानंतर ते द्रावण मी झाडांना दिलं. एका झाडाला 4 लिटर, मी 200 लिटर बनवलं होतं. एका झाडाला 4 लिटर याप्रमाणे दिलं आणि मला फरक म्हणजे 5व्या 6व्या दिवशी 7व्या दिवशी पानगळ झालेली होती. सरांच्या सांगण्यानुसार मी पाणी दिलं आणि याचं डोसही दिला. तर 6व्या 7व्या दिवशी रिझल्ट, काड्या एकदम स्टोरेज झालेल्या, काड्या एकदम अंकुरित झाल्या, काही ठिकाणी फ्लॉवरिंग, काही ठिकाणी गुंडी दिसायला लागली. चांगल्यापैकी म्हणजे पानगळ झालेली असताना चांगल्यापैकी काड्या हिरव्याही झाल्या आणि ज्या काड्या माझ्या थोड्याशा वाळण्याच्या परिस्थितीत होत्या, अर्ध्या वाळल्या होत्या, त्याही थोड्या हिरव्या झाल्या आणि चांगल्यापैकी मोसंबी अंकुरित झालेली आहे. तर हे प्रॉडक्ट म्हणजे माझं खूप समाधान झालं. नाही तर माझी अवस्था म्हणजे नैराश्य अवस्थेत होती, म्हणजे मोसंबीचं काय करायचं. आणि हे प्रॉडक्ट वापरल्यामुळं अगदी समाधानकारक प्रॉडक्ट आहे, काही इतकं खर्चही नाही आहे. आता माझा पहिलाच प्रसंग आहे आणि मी जास्त काही वापरलेलं नाही, पहिलीच वेळ वापरलेली आहे, तरी मला त्याचे रिझल्ट चांगले आहे. मी आता नवीन परत त्याचं जे काढून ठेवलेलं आहे मल्टिप्लाय करण्यासाठी ते टाकून परत आणखी 8 दिवसांनी 1 डोस खालून द्यायचा आहे. आणि सरांना विचारलं आता मी, सर म्हटलं तुम्ही वरूनही फवारा, काही प्रॉब्लेम नाही. तरी शेतकऱ्यांनी वाटले असं माझा फोन नंबर आहे 72 64 04 91 71. हे बाटली जी बायोरिचची बॉटल आहे ही कोणाकडून घेतली ती आप्पा तेव्हा? ही बायोरिचची बाटली मी देवपिंपीचे दीपक पाटील म्हणून ते तानाजी गाडगे सरांचं काम करतात, त्यांच्याकडनं घेतलेली होती. चालेल मित्र, ठीक आहे. दीपक पाटील म्हणजे मीच आहे. आपण